नमस्कार, माझे नाव अलिशा नार्वेकर आणि हांव सेतू सेंटरान ॲज अ चाइल्ड डेव्हलपमेंट ट्रेनर म्हणून काम करता. ह्या व्हिडिओन हांव तुमकां इन्क्लुजन म्हणजे समावेश म्हणजे कितें हें तुमकां सांगतलें. तशेंच इन्क्लुजनाचे फायदे कितें आनी कशें आमी इन्क्लुजन क्लासीन करूं शकता ह्या बद्दल सुद्दां तुमकां इन्फॉर्मेशन दितलें. Now let's look at this picture. ह्या पिक्चरान तुमकां वेगवेगळी फुलां दिसतली. डिफरंट कलर्साची, डिफरंट शेप्साची, डिफरंट रिजनांतली. सो हे सगळे जेन्ना फ्लावर्स पळयता आमी तेन्ना आमकां खूब बरें दिसता, रायट? तशेंच आतां तुमी तुमच्या फॅमिली मेंबर्सा भितर पळया. तुमी सगळीं जाणां फॅमिलीन सेम दिसता, सेम वागता, सेम बिहेव करता. तुमचे लायक्स आनी डिसलायक सेम आसता? ना, रायट? ओके, मे बी तुमकां एकट्याक ड्रॉइंग करपाक आवडटा, दुसऱ्यांक मे बी फिशींग करपाक आवडटा. ओके, एकट्याक मे बी स्पायसी फूड मात्तूय आवडना, तर दुसऱ्याक स्पायसी फूड खूब आवडटा आसतलें. तशेंच आमचे जे फॅमिली मेंबर्सा भितर सुद्दां आमी वेगवेगळी आसा एका फॅमिलीन रावून सुद्दां, रायट? सो डायवर्सिटी मेक्स आवर लायफ कलरफूल. जेन्ना आमच्या लायफान विविधता येता तेन्ना आमची लायफ कलरफूल जाता. सो फॉर इन्स्टन्स सपोज हांवें जे फर्स्ट पिक्चर दाखयलें तुमकां जितून सगळीं फ्लावर्स आसलेली डिफरंट कलर्स. जस्ट इमॅजीन सपोज फूल गार्डनान फक्त रेड रोजीसूच आसलेले. ओके, मे बी तुमकां एक दीस आवडटलें आसलें पळोवपाक, 2 दीस आवडटलें आसलें, बट जेन्ना थर्ड टायम तुमकां सांगतलें आसलें एक वेळ तेन्ना तुमकां वाज येतलो आसलो, बिकॉज सेम फ्लावर्स सेम कलर्स कांयच डिफरंट ना. तशेंच इवन मनशां भितून सुद्दां सपोज सगळींच मनशां सेम आसलीं, सेम थिंकींग आसलें, सेम डिसलायक लायक्स आसले जाल्यार कांय नवीन शिकपाक पावची नासलीं आमी, बिकॉज हांव जें कितें उलयतलें तेंच दुसरोय मनीस उलयतलो आसलो. सो नवीन कांय शिकपाक गावचें नासलें, ऑपॉर्च्युनिटी गावची नासली. एन्ड त्याच खातीर डायवर्सिटी मेक्स आवर लायफ कलरफूल. आय होप तुमी सुद्दां हे एग्री करता आसतलीं. आतां आमी हे डायवर्सिटी बद्दल चड जाणून घेवया, स्पेशली क्लासरूम सेटिंगान. सो हांव हांगासर आतां 2 केसीस डिस्कस करतलें. पयली जी केस आसा ती म्हणजे स्विटीची. तर स्विटी आतां KG1 आसा, किंडरगार्टनान वयता ते, आनी ते घरा कडेन तेजी जी होम लँग्वेज आसा ती म्हणजे कन्नड. सो जेन्ना ते स्विटी क्लासीन येता, स्कुलान येता, दुसऱ्या भुरग्यां वांगडा कम्युनिकेट करपाक सोदता तेन्ना ताका डिफिकल्ट जाता, बिकॉज तेजी होम लँग्वेज जी आसा ती कन्नड आसा. नाव हाव इज स्विटी डिफरंट? ओके, स्विटी इज जस्ट डिफरंट आसा बिकॉज तेजी होम लँग्वेज जी आसा ती वेगळी आसा. आतां आमी बंटीक पळोवया. तर बंटी आतां 5 वर्सांचो जालो आनी तो बालवाडीन वयता. तुमी ड्रॉइंगान सुद्दां पळोवंक शकता की बंटीक सगळे ड्रॉइंग कलर्स करपाक खूब आवडटा. तेणें सगळे पेपराक कलर केला, जमनीक उडयला, हातीक लायला, आपल्या कपड्यांक लायला. सो कलर्स ताका खूब आवडटा. हावेवर बंटीक जेन्ना अभ्यास करपाक लायता, नंबर्स काडपाक लायता किंवा रायटींग करपाक लायता तेन्ना ताका डिफिकल्टी जाता. ताका नंबर्स याद उरना, तो चडसो अवॉयड करता रायटींग वर्क, एक्सक्युजीस दिता. सो हाव इज बंटी डिफरंट हियर? बंटी कसो डिफरंट आसा हांगासर? तर बंटीक डिफिकल्टी आसा नंबर्स शिकपा खातीर आनी रायटींग करपा खातीर. नाव वेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. स्विटी आनी बंटी दोनी भुरगीं एका स्कुलान वचूं शकता काय ना? तर म्हाजो आन्सर आसतलो येस, ऑल चिल्ड्रन कॅन लर्न टुगेदर. सगळीं भुरगीं वांगडा मेळोन शिकूं शकता, ती अभ्यास करूं शकता. जस्ट लायक एवरीवन इन द फॅमिली लिव्स टुगेदर. जशी सगळीं फॅमिली मेंबर्स तेंचे वेगवेगळे बिहेवियर आसून, डिफरन्सीस आसून, लायक्स डिसलायक्स आसून ती सगळीं जाणां फॅमिली मेंबर्स वांगडा रावता, मेळोन मिसळून रावता, तशीच सगळीं भुरगीं सुद्दां तेंचे कितें डिफरन्सीस जावं, कितें तेंची स्ट्रेंथ डिफिकल्टीज जावं, बट ती सगळीं जाणां भुरगीं वांगडा मेळोन शिकूं शकता. आनी दीस इज कॉल्ड इन्क्लुजन. हेकाच आमी इन्क्लुजन म्हणटा. इन्क्लुसिव एज्युकेशन म्हणजे एवरी चाइल्ड हॅज द रायट टू ग्रो अँड लर्न टुगेदर विथ अदर चिल्ड्रन. प्रत्येक भुरग्याक एक अधिकार आसा
की तो दुसऱ्या भुरग्या बरोबर मेळून मिसळून तो शिकपाक जाय आणि स्वता भितून तो चेंज इम्प्रूवमेंट हाडपाक जाय. Inclusive education is about how we develop and design our schools. Inclusive education हेवूय आमकां सांगता की कशा प्रकारे आमी आमचे स्कूल आमचे जे डिझायन आसा ते आमी डेव्हलप करू शकता, इम्प्रूवायज करू शकता. आमचे क्लासरूम, आमचे प्रोग्राम्स, आमचे एक्टिविटीज कशा प्रकारे आमी चेंजीस हाडू शकता सो दॅट सगळीं भुरगीं वांगडा मेळून पार्टिसिपेट करू शकता आनी शिकूं शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनान हांवें हे लिंक ॲड केला, सो प्लीज तुम्ही हे लिंकचेर क्लिक करा आणि ही व्हिडिओ पळया. ह्या व्हिडिओन तुमकां इन्क्लुजन म्हणजे कितें, कशें असता हें तुमकां बऱ्या भाशेन अंडरस्टँड जातलें. तर ह्या व्हिडिओन 3 भाशेचें इन्क्लुजन एक्सप्लेन केला: इंटिग्रेशन, परसिव्ड इन्क्लुजन आणि ट्रू इन्क्लुजन. 3 इम्पॉर्टंट स्टेप्स आमकां याद दवरपाक जाय सपोज आमी इन्क्लुजन करपाक सोदता जाल्यार. फर्स्ट थिंग इज अंडरस्टँडिंग डायवर्सिटी, वेलकमिंग डायवर्सिटी आणि टीचिंग फॉर डायवर्सिटी. तर आमी हे तिनूय स्टेप्स आतां इन डिटेलान पळोवया. फर्स्ट स्टेप इज अंडरस्टँडिंग डायवर्सिटी. सो आमकां याद दवरपाक जाय की ईच चायल्ड इज डिफरंट. प्रत्येक भुरगो डिफरंट आसता आणि युनीक आसता तेच्या ओन वेजान. सो सगळ्याकून इम्पॉर्टंट आसा ते म्हणजे एरियाज ऑफ इंट्रस्ट. प्रत्येक भुरग्याचे वेगवेगळे एरियाज आसतले इंट्रस्टाचे. सो मे बी थोड्या भुरग्यांक फुटबॉल आवडटा आसतले, थोड्या भुरग्यांक पेंटींग आवडटा आसतले. सेकंड थिंग इज होम लँग्वेज. तेजी घरची लँग्वेज, तो घरा खंयच्या लँग्वेजीन कम्फर्टेबल आसता उलोवपाक ते आमकां अंडरस्टँड जाणून घेवपाक जाय. थर्ड थिंग इज लेवल ऑफ एबिलिटी. सगळींच भुरगीं एकदां सांगलें म्हणटकीच अंडरस्टँड जाता अशें ना. थोड्या भुरग्यांक मातशें 2-3 फावटी एक्सप्लेन करचें पडटा, थोड्या भुरग्यांक डेमॉन्स्ट्रेट करून शिकोवचें पडटा. सो प्रत्येकाचो ग्रास्पिंग जो लेवल आसता, शिकपाचो लेवल आसता तो वेगवेगळो आसूं शकता. हें आमकां अंडरस्टँड करून घेवपाक जाय. आनी लास्टली हाव दे लर्न. सगळींच भुरगीं आयकून शिकता अशें ना. थोड्या भुरग्यांक सपोज तुमी पिक्चर दाखयलें जाल्यार ती बऱ्या भाशेन शिकूं शकता. थोड्या भुरग्यांक सपोज तुमी म्युजिकांच्यान सॉंग्स म्हणून तांकां शिकयले जाल्यार ती चड बऱ्या भाशेन याद दवरूं शकता. थोडीं भुरगीं इवन नेचर स्मार्ट सुद्दां आसूं शकता. तांकां समजा तुमी भायर येले नेचरान झाडां पानां घेवन शिकयले तांकां नंबर्स बीन जाल्यार ती चड बऱ्या भाशेन अंडरस्टँड जावं शकता. तर हे 4 जे डिफरंट एरियाज आसा, इंट्रस्ट, लँग्वेज, एबिलिटी आनी कशें ते शिकता हें आमकां पयलीं अंडरस्टँड करून घेवपाक जाय. सेकंड स्टेप आसा वेलकमिंग डायवर्सिटी. वेलकमिंग डायवर्सिटीन आमी 3 स्टेप्सां उलोवया: फिलॉसॉफी, पॉलिसी आनी प्रॅक्टीस. सो फिलॉसॉफीन सगळ्याकून इम्पॉर्टंट जे स्टेप आसा ते म्हणजे आमचो एटिट्यूड. एटिट्यूड इज एवरीथींग. आमकां जाय इन्क्लुजन केल्लें काय आमकां नाका. आमी बिलीव करता की सगळीं भुरगीं वांगडा मेळून शिकूं शकता काय ना, हेचेर सगळें डिपेंड आसता. सपोज आमी पयलींच चिंतलें की ना, आपल्याक हें पटना, की आपल्याक दिसना की इन्क्लुजन जातलें कशें ऑर इन्क्लुजन करप बरें, जाल्यार फुडले स्टेप्साक कांय युजाक आसना. पण सपोज आमकां दिसता की इन्क्लुजन आमी करपाक जाय, सगळ्या भुरग्यांक बेनिफीट जातलें, जाल्यार आमी ऑटोमॅटिकली फुडली स्टेप्सां घेवपाक स्टार्ट करतलीं. सेकंड थिंग इज पॉलिसी. सो जेन्ना आमी चिंतता की आमकां इन्क्लुजन करपाक जाय, आमी रेडी आसा ह्या खातीर, तेन्ना आमी एक्ट करता टुवर्ड्स इट. सो पॉलिसीन आमचे जे करिकुलम, आमचे स्कूल सेटअप हे सगळ्या भितून आमी कशा प्रकारे बदल हाडूं शकता, आमचे इन्फ्रास्ट्रक्चर सुद्दां, जितून आमी सगळ्या भुरग्यांक ती एक ऑपॉर्च्युनिटी, तो एक चान्स दिवं शकता वांगडा मेळून मिसळून शिकपा खातीर. सो फॉर एग्जाम्पल सपोज तुमच्या स्कुलान एक दीस अचानक असो भुरगो येयलो जेका चलपाक कळना, ओके, व्हीलचॅराचेर आसता. सो तुमी तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरान तुमी चेंज करतले. मे बी स्टेप्सा जाग्यार थंय सायडीक रॅम्प घालूं शकतले. सो अशा प्रकारे आमी चेंजीस हाडपाक जाय. आनी लास्टली पॉलिसी. फक्त एटिट्यूड आसलो किंवा आमी सगळे डिझायन चेंज केले म्हणूनच इन्क्लुजन जाता अशें ना.
तर आमी ते प्रॅक्टीस करपाक जाय. आमी अश्यो स्ट्रॅटेजीज यूज करपाक जाय क्लासीन ज्यो इन्क्लुजन प्रमोट करूं शकता. फॉर एग्जाम्पल मल्टी सेन्सरी टिचींग, बडी सिस्टम, पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट, जितून सगळ्यात भुरग्यांक ते एक बेनिफीट जावं शकता, सगळ्यात भुरग्यां खातीर ते बरें पडों शकता. आमचे लास्ट स्टेप आसा टुवर्ड्स इन्क्लुजन इज टीचिंग फॉर डायवर्सिटी. आणि ह्या टीचिंग फॉर डायवर्सिटीन सगळ्याकून पयलें जे स्टेप येता ते म्हणजे प्रिपेर द चिल्ड्रन. जेन्ना केन्ना एक नवीन भुरगो येता जेका स्पेशल नीड आसूं शकता ऑर मे बी तेजी लँग्वेज डिफरंट आसता, तेन्ना दुसऱ्या भुरग्यांक क्लासींतल्या दुसऱ्या भुरग्यांक प्रिपेर करप खूब इम्पॉर्टंट आसता. तांकां सांगून दिवप की ह्या भुरग्याक अशें डिफिकल्टी आसा आनी अशें आमी ताका हेल्प करपाक जाय, हें खूब इम्पॉर्टंट आसता. बिकॉज सपोज आमी कांय सांगूंक ना भुरग्यांक जाल्यार भुरगीं आपल्याचें ओन थिंकींग करून मे बी एक वेळ ती नेगेटिवली सुद्दां घेवं शकता की हो भुरगो असो कित्याक करता, हो कित्याक उलयना, कित्याक हेजी लँग्वेज डिफरंट आसा ऑर कित्याक हेका चलपाक येना. आनी मे बी एक वेळ भुरगीं मागीर तेजी फकाणां मारूं शकता की तूं थोटो, तूं मोनो ऑर समथींग लायक दॅस. आनी हितून एट दी एंड कितें जातलें की त्या भुरग्याचेर इम्पॅक्ट जावं शकता, ताजो सेल्फ एस्टीम कमी जावं शकता आनी मे बी तो मागीर फुडें वचून म्हणूं शकता की आपल्याक आनी क्लासीन वयपाचें ना, आपल्याक स्कुलान वयपाचें ना. सो अशा प्रकारे त्या खातीर सगळ्याकून इम्पॉर्टंट स्टेप जे आसा ते म्हणजे प्रिपेर दी अदर चिल्ड्रन. सेकंड थिंग इज आयडेंटिफाय द चायल्ड स्ट्रेंथ. जो कोण नवीन भुरगो येता ऑर जेका स्पेशल नीड आसा तेजी जी स्ट्रेंथ आसा ते आमी आयडेंटिफाय करपाक जाय. कितें ताका आवडटा, कसो तो शिकूं शकता, कितें तेजी स्ट्रेंथ आसा. सपोज आमी कितें फोर्सफुली ताका शिकोवपाक लायलें आनी ताका तितून इंट्रस्ट ना जाल्यार तो मोटिवेट जावचो ना शिकपा खातीर. पण सपोज आमी ताजो इंट्रस्ट घेवन ताका शिकयलें, ताका जें कितें आवडटा तें घेवन आमी ताका फुडें शिकोवपाक स्टार्ट केलें जाल्यार तो चड मोटिवेट जातलो. त्या खातीर सगळ्याच भुरग्यां भितर आमी स्ट्रेंथ कितें, तेंचे पॉझिटिव्ह जे गूण आसा ते कितें आसा ते जाणून घेवपाक जाय. नेक्स्ट इज यूजिंग स्ट्रॅटेजीज लायक बडी सिस्टम. सो बडी सिस्टमान कितें जाता तर सपोज फॉर एग्जाम्पल क्लासीन सपोज तुमकां न्यू स्टुडंट गावलो, स्पेशल नीड आसलेलो किंवा ताका लँग्वेज कळना, जाल्यार एक असो भुरगो चूज करप क्लासीन जो मातसो मॅच्युअर आसा, चड अंडरस्टँडींग आसा आनी ताका तेजो पार्टनर करप. सो दॅट जेन्ना त्या भुरग्याक हेल्प जाय पडटली फ्रेंडशीप करपाक, मिक्सअप जावपाक, कितें अंडरस्टँड करपाक, तेन्ना हो भुरगो ताका सपोर्ट करतलो. सो दॅट त्या भुरग्याक अशें दिसपाक जायना की आपल्याक कोण फ्रेंड्स ना, आपल्याक कोण हेल्प करपाक ना. हेका आमी बडी सिस्टम म्हणटा. नेक्स्ट इज मल्टी सेन्सरी टिचींग. आमी सगळींच जाणां आमचे जे सेन्सीस आसा, आयकपाचे, पळोवपाचे, स्मेल करपाचे, टेस्ट करपाचे, टच, हे सगळे सेन्सीस घेवन आमी शिकता. तशेंच भुरग्यांक सुद्दां जेन्ना कितें कॉन्सेप्ट शिकोवपाक जाय तेन्ना हे पांचूय सेन्सीस जाता तितके यूज करून तांकां शिकोवपाक जाय. सो दॅट तांकां सगळ्या एरियेजान ती मागीर याद दवरूं शकता. सगळींच भुरगीं आयकून शिकता बरी अशें ना, थोडी भुरगीं पळोवन बरी शिकता. सगळ्याकून चड इम्पॉर्टंट आसता तें म्हणजे टिचर सपोर्ट. टिचरीचो सपोर्ट भुरग्यां खातीर खूब इम्पॉर्टंट आसता. इन केस मे बी केन्ना केन्ना बडी सिस्टम चलचें ना ऑर मे बी मल्टी सेन्सरी टिचींग शिकून सुद्दां भुरग्याक तितकें अंडरस्टँड जावचें ना. बट इन दॅट केस टिचरीचो सपोर्ट खूब इम्पॉर्टंट आसता. तिणें मातशें एक्स्ट्रा टायम ताका किंवा तिणें पेरंट्सा कडेन उलोवन तांकां एक्सप्लेन करप हें खूब बेनिफीट करता. बेनिफिट्स ऑफ इन्क्लुसीव एज्युकेशन. ज्या भुरग्यांक स्पेशल नीड आसता तांकां एक चान्स, एक ऑपॉर्च्युनिटी गावता की ती दुसऱ्या भुरग्यां वांगडा मिक्सअप जावपाक, तेंचे ओन एजीची जी भुरगीं आसा तेंच्या वांगडा मेळून मिसळून शिकपाक. बिकॉज पयलीं कितें जातालें, समजा आमकां अशें दिसता की भुरग्याक स्पेशल नीड आसा जाल्यार ताका आमी स्पेशल स्कुलान एडमीट करतालीं आनी थंय नॉट नेसेसरी की सगळींच भुरगीं त्या सेम एजीची आसतलीं, थोडी व्हडलीं, थोडी धाकटीं आसूं शकतलीं आनी तितून तांकां शिकपाक चड ऑपॉर्च्युनिटी गावनासली. सेकंड थिंग इज द डेवलपमेंट ऑफ द चायल्ड इज इम्प्रूव. सो जेन्ना हो स्पेशल भुरगो दुसऱ्या भुरग्यां वांगडा मिक्स जाता, दुसऱ्या भुरग्यां वांगडा अंडरस्टँड करून तो शिकता, तेन्ना ताजें जें डेवलपमेंट आसता, विकास आसता तो इम्प्रूव जाता. तशेंच बिहेवियर प्रॉब्लम्स आर लेस.
बिकॉज तो दुसऱ्या भुरग्यांक पळयता, ऑब्जर्व करता, आपल्याच्या एजीची भुरगीं कशी वागता, कशी बिहेव करता, त्या प्रमाणे तो तांकां कॉपी करपाक लागता. सोशल अँड सेल्फ हेल्प स्किल्स सुद्दां तेंची खूब इम्प्रूव जाता बिकॉज ती दुसऱ्या भुरग्यांक ऑब्जर्व करता, ती कशी दुसऱ्या भुरग्यां वांगडा उलयता, कशी खेळटा, कशी मिक्सअप जाता, हें सगळें नोटीस करून ती शिकता. सेल्फ हेल्प स्किलान सुद्दां खूब इम्प्रूवमेंट जाता. सो आय जस्ट गिव वन एग्जाम्पल. सपोज एक भुरगो असो आसा जेका खूब जेवपाक कळना सारकें, मॅसी इटर आसा, सगळें साणयता सारकें, ताका उखलपाक कळना, पण तो कितें करतलो, दुसऱ्या भुरग्याक पळयतलो, दुसरो भुरगो कसो खाता, कशी सिस्टमॅटीक तो हातीन काडटा, कशें तोंडान घालता, कित्याक तेजें पडना, हें तो सगळें नोटीस करतलो आनी आपुणूय त्या भुरग्याक कॉपी करपाक सोदतलो आनी अशा प्रकारे तेजे सोशल सेल्फ हेल्प स्किल्स इम्प्रूव जातले. सेल्फ एस्टीम ऑफ चायल्ड अँड फॅमिली इनक्रीज. बिकॉज आमी चड भुरग्यांक एक्सेप्ट करता, तांकां सुद्दां रिस्पेक्ट दिता आमच्या सोसायटीन, तेन्ना तेंच्या फॅमिली मेंबर्सांक, तेंच्या पेरंट्सांक सुद्दां तेंचो तो सेल्फ एस्टीम आसता तो इनक्रीज जाता. तांकां सुद्दां अशें दिसता की आपल्याच्या भुरग्याक एक्सेप्ट करता, आपल्याच्या भुरग्याक सुद्दां तितकोच मान अधिकार आसा. Children participate in group activities and become integrated into society, better prepared for the real world. सो बिकॉज ह्या भुरग्यांक एक ऑपॉर्च्युनिटी गावता ग्रूप एक्टिविटीजान काम करपाक, मागीर डिफरंट एक्टिविटीज गेम्सान पार्ट घेवपाक, त्या खातीर ती ऑलरेडी प्रिपेर जाता फॉर रियल वर्ल्ड, की सोसायटीन फुडें जेन्ना वयतली ती जॉब इंटरव्यू किंवा आनी खंयचो कोणागेर रावपाक, तेन्ना कशें रावप, कशें वागप, हें ती शिकता. The families of these children are able to mix with other families and widen their social circle. बिकॉज तेंचो सेल्फ एस्टीम वाडटा तेन्ना तांकां सुद्दां अशें दिसता की ती सुद्दां दुसऱ्या फॅमिली मेंबर्सांक फॅमिली वांगडा मिक्सअप जावपाक जाय, तेंच्या वांगडा उलोवपाक जाय, आपल्या भुरग्या बद्दल तांकां सांगपाक जाय, तेंच्या भुरग्या बद्दल जाणून घेवपाक जाय आनी अशा प्रकारे तेंचो सुद्दां जो सोशल सर्कल आसा तो वाडटा. लास्टली, खूब इम्पॉर्टंट पॉयंट, टिपिकल डेव्हलपिंग चिल्ड्रन बिकम मोर कंपॅशनेट. जी भुरगीं टिपिकली डेव्हलप जाता, जेंकां आमी न्यूरोटिपिकल म्हणटा, नॉर्मल डेव्हलपमेंट, त्या भुरग्यांक सुद्दां एक ती बऱ्या भशेन शिकता की ही जी स्पेशल भुरगीं आसा तेंच्या वांगडा कशें वागप, कशें उलोवप, तांकां कशी केअर करप. सो ती कंपॅशनेट जाता एंड दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. Lastly, inclusion is a way of life. Learning knows no bonds. सो आमचे इंट्रस्ट, आमची हॉबीज, आमची कास्ट, आमचे इकॉनॉमिक बॅकग्राऊंड हे कांयच मदीं येना जेन्ना आमी शिकपाक सोदता. देर इज नो बॉन्ड्स बिटवीन लर्निंग. आय होप ह्या व्हिडिओंच्यान तुमकां इन्क्लुजन म्हणजे कितें आनी कशा प्रकारे तुमी इन्क्लुजन तुमच्या क्लासीन प्रॅक्टीस करूं शकता हें तुमकां कळ्ळां आसतलें. आय होप ही व्हिडिओ तुमच्या खातीर युजफूल आसतली. थँक्यू सो मच. बाय.